ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी मी तुम्हाला आता डिझाइन दाखवत आहे या पद्धतीची बोटनेक डिझाइन जी आहे ती आता पूर्ण आपण तयार करणार आहोत। छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। हे पहा, किती सुंदर अशी बोटनेक अशी डिझाइन तयार केलेली आहे। चला तर पाहूया आता कशा पद्धतीने करायची आहे। हे पहा, आता याची तयार जी उंची आहे ती आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच जी आहे ती शिलाई मार्जिंगसाठी घेतलेली आहे। 36 छातीचा हा बोटनेक ब्लाउज आहे। पहा, अशा पद्धतीने ह्याची 15 इंचावरती आपण उंची घेतलेली आहे। तयार जी आहे ती 14 होणार आहे। 7 इंचावरती आपण शोल्डर घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, मुंडाई आपल्याला 7 इंचावरती देऊन घ्यायचा आहे। 36 इंच साईजच्या ब्लाऊज छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। पहा, ह्याची गळ्याची रुंदी जी आहे ती 4 इंचावरती आहे। त्याच पद्धतीने उंची आहे ती 4 इंचावरती घेतलेली आहे। याच ब्लाऊजचा मी कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती याआधी अपलोड केलेला आहे। पहा, त्यामुळे ह्याच्यावर ऑलरेडी मार्किंग आहे। मी फक्त तुम्हाला साईज दाखवत आहे। त्यानंतर पहा, व्यवस्थित असं खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने आपल्याला जर गळ्याची जी पट्टी तयार हवी आहे ती आहे 3 इंचाची आपण घेतलेली आहे। 3.5 इंचावरती 4 इंच जशी आहे तशी रुंदी घेतलेली आहे। आणि व्यवस्थित पहा, असं परत मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। अशा पद्धतीने आपण इकडे गळ्याचा जो शेप आहे तो देऊन घेतलेला आहे। खूप सविस्तरपणे आणि एकदम छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सहित पूर्ण लास्टपर्यंत मी डिझाईन एकदम व्यवस्थित अशी एक्सप्लेन केलेली आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नकास। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तुम्हाला आणि एक छोटीशी कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आहे। लाईक तर नक्कीच करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण कमरेच्या बाजूला अर्धा इंच बरोबर असं मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती अर्धा इंचावरती आपल्याला बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे। अर्धा इंच बरोबर असं शिलाईमध्ये यायला पाहिजे। कमरेच्या साईडचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने लास्टपर्यंत आपण याला जोडून घेतलेला आहे। त्यानंतर पहा, आता जसं आपण गळा मार्क केला होता सेम त्यावरती आपल्याला इकडे व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा, ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळ बाजूने आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। उलट्या बाजूने न ठेवता सरळ बाजूने ठेवायचा आहे। आपण याला डायरेक्ट आता पलटी करणार आहोत। ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। तब्येत थोडी खराब असल्यामुळे पहा, आवाज एकदम क्लिअर येत नाही आहे। प्लीज समजून घ्या थोडंसं। त्यासाठी मी एकदम स्लोमध्ये एकदम व्हिडिओ घेतलेला आहे। जास्त फास्ट बोलायलाही त्रास होत आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका नक्कीच। हे पहा, अशा पद्धतीने एक बाजूने आपण व्यवस्थित स्टिच करून घेतलं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला जसं आपण गळा मार्क केलेला आहे सेम त्याच पद्धतीचं आपल्याला इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खरंच खूप एकदम इझी मेथडमध्ये एकदम दाखवलेलं आहे। पहा, नवीन ज्या शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांनी नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे। कुठेही स्किप करायचं नाही आहे। खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सहित मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पूर्ण व्यवस्थित आधी आपल्याला जसा गळा बनवायचा आहे सेम त्याच पद्धतीचा व्यवस्थित असं चॉकच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचा। त्यानंतर खूप आपल्याला एकदम स्टिच करण्यासाठी सोपं पडतं। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण गळ्यावरती जशी आपण डिझाईन केली होती तशी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता जिथे शिलाई दिली त्यापासून अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। ज्यावेळेस आपण नेक कट करतो त्यावेळेस अर्धा इंच कपडा जो आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा, कधीही तंतोतंत कट करायचं नाही आहे। इथे पहा, इथे 3 पॉईंट एवढं अंतर आपण मध्ये शिलाईचं ठेवलेलं होतं, तिथेही आपण नॉच देऊन घेतला आणि व्यवस्थित पहा अर्धा इंच बरोबर अंतर ठेवत असं आपल्याला पूर्ण जी साईड आहे आपली ती कट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। त्यानंतर आता याला आपण छोटे छोटे नॉचेस देऊन घेणार आहोत, जेणेकरून पहा व्यवस्थित असं आपला एकदम फिनिशिंगमध्ये जो आहे तो नेक बसणार आहे। अशा पद्धतीने कट करून झाला। आता छोटे छोटे नॉचेस आता आपण याला पूर्ण देऊन घेऊ। कॉर्नरला जिथे आहे तिथे लास्टपर्यंत नॉच देऊन घ्यायचा आहे। नॉचेस देताना काळजीपूर्वक द्यायचे आहेत। मेन कपडा जो आहे तो आपला कट व्हायला नको, शिलाईच्या बाहेर जायला नको, ह्याची काळजी घ्यायची। सविस्तरपणे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे कट्स द्यायचे। कुठला कपडा मी कट केला हेही लक्षात घ्या, जेणेकरून पहा ज्यावेळेस आपण पलटी करून घेऊ त्यावेळेस एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होणार आहे। आवाज थोडा बारीक येत आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत सविस्तरपणे। हे पहा, आपण पूर्ण नेकला वरच्या बाजूनेही आणि कमरेच्या बाजूनेही पूर्ण सगळ्या बाजूने नॉचेस देऊन घेतलेले आहेत। आता याला आपण सरळ करून घेतलेलं आहे। सरळ करून घेताना पूर्ण नोक वगैरे व्यवस्थित असे काढून घ्यायचे सर्वप्रथम। त्यानंतर पहा, आता कमरेच्या साईडने आपण एक दाब शिलाई देऊन घेऊ। व्यवस्थित त्याचा खालचा वरचा कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती छान अशी आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून पहा ह्याचा लुक खूप सुंदर असा तयार होतो। एकदम डिटेलमध्ये लास्टपर्यंत दाखवलेला आहे। व्हिडिओ थोडाही स्किप करायचा नाही आहे आणि लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आहे। आजकाल तुम्ही लाईक जास्त करत नाही आहेत।
हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला गळ्याच्या बाजूनेही पहा आपल्याला इकडे छानशी अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एक पॉईंटच एवढं अंतर सोडायचं आणि एकदम बारीक अशी असते ती वाली शिलाई देऊन घ्यायची. इथे मोठी शिलाई द्यायची नाही आहे. त्यानंतर जसा आपला कपडा आहे तो व्यवस्थित असा एकदम हाताने सरळ करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा दिसायला नको आहे अशा हिशोबाने आपल्याला इकडे व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही व्यवस्थित बोटाने असं सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. पहा व्यवस्थित कपडा सरळ करून घ्यायचा आहे. आधी चेक करायचं आहे अस्तर फक्त दिसायला नको, मेन फॅब्रिक दिसायला पाहिजे. अशा हिशोबानेच आपल्याला कुठल्याही साईडला तुम्ही दाब शिलाई देत असाल तर त्यावेळेस अशाच पद्धतीने द्यायची असते. पहा त्यानंतर याही बाजूने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. या ब्लाऊजचा जो आहे तो कटिंगचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. हा बॅक जो आहे तो बोटनेक आहे आणि फ्रंट डीप नेक आहे. पहा ह्याची मी कटिंग दाखवलेली आहे. याच्या आधी मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यानंतर बॅक पार्ट स्टिचिंगचाही व्हिडिओ मी अपलोड करत आहे. पहा तोही व्हिडिओ एक वेळा जाऊन पहा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे कटिंग कशा पद्धतीने केलेली आहे. 36 छातीचा मापाचा हा ब्लाऊज आहे. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. सविस्तरपणे आणि एकदम समजेल अशा पद्धतीनेच मी पूर्ण नेक तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली शिलाई देऊन घालली. साईडच्या बाजूने आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बॅकला पोटली तयार करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये असे आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे कपड्याचे. त्यामध्ये आपल्याला थर्मोकॉलचे बॉल जे असतात ते बॉल टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पहा त्याला आपल्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे. 2-3 वेळा असं व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि अर्धा इंच बरोबर अंतर राहील ह्या हिशोबाने कट करून घ्यायचं आहे. जास्त एक्स्ट्रा ठेवायचं नाही आणि एकदम कमी करायचं नाही आहे. थोडं एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल पण कमी करू नका. हे पहा अशा पद्धतीने मला हवे तेवढे पोटली मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, कमरेच्या साईडने इथे वरच्या बाजूने पहा गळ्याच्या इथे आपल्याला पोटली बटन जे आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे आपल्याला किती अंतरावर लावायचं आहे ती तुमची चॉईस आहे. अर्धा इंचावरती जर लावले तर खूप सुंदर दिसणार आहे. अर्धा इंच बरोबर अंतर असं आपल्या अंदाजाने आपण घ्यायचं. नसेल समजत तर मार्क करून घ्यायचं आधी आणि त्यानंतर व्यवस्थित असं पूर्णतः पोटली लावून घ्यायची आहेत आपल्याला शेवटपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशा लास्टपर्यंत आपल्याला जे पोटली बटन आहे ते फक्त बॅकला खालच्या बाजूने जी आपली सरळ रेष आहे तिथपर्यंतच आपल्याला लावून घ्यायचे आहेत. पूर्ण नेकला लावायचे नाही आहेत. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत छान सविस्तर असं एकदम किती अंतर सोडलेलं आहे ते चेक करतच लावायचं आहे. नवीन असाल तर तुम्ही मार्क केल्याशिवाय पोटली लावू नका. आधी मार्क करून घ्या आणि त्यानंतर बरोबर स्टिच करा. एकदा सवय झाली की बरोबर येणार आहे तुम्हाला. नवीन जरी असाल तरी घाबरायचं नाही आहे. प्रत्येक डिझाईन ट्राय करायची. तुमच्याकडे जर कस्टमरचे ब्लाऊज घेऊन त्यावरच करणार असा विचार करायचा नाही. स्वतःच्या ब्लाऊजवरती नातेवाईकांचे आपले घ्यायचे आणि त्यावरती ट्राय करत राहायचं. 1-2 वेळा केलं की तिसऱ्या वेळेस तुम्हाला बरोबर व्यवस्थित येणार आहे. घाबरायचं नाही. घाबरून जर काम करायला गेलं तर कधीच येणार नाही आहे. पहा प्रयत्न केल्याशिवाय कुठली गोष्ट येत नसते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला पूर्ण पोटली बटन जे आहेत ते लावत यायचं आहे. आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघता नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो, म्हणजे मलाही समजेल बाबा चला माझा व्हिडिओ कितपर्यंत लोक बघत आहेत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण लास्टपर्यंत आता हे बटन लावून घेणार आहोत. पूर्ण सविस्तरपणे दाखवलेलं आहे. पहा व्हिडिओ थोडा मोठा होतो परंतु आपल्या फायद्याचं जर असेल तर ते आपण नक्कीच बघायला पाहिजे. पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण बटन लावून घेतले. त्यानंतर आता आपल्याला परत एक वेळा इथे 2 ते 3 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी गळ्याच्या बाजूने परत शिलाई देत यायचं आहे. ही डबल शिलाई आपण प्रत्येक नेकमध्ये देतोच. कुठल्याही साईजचा आपण ब्लाऊज बनवला जरी आपण पलटी करून घेतलेला असेल नेक तरी आपण त्यावरती डबल एक दाब शिलाई देऊन घेत असतो. पहा त्याच पद्धतीने इथे देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित सरळपणे कपडा जो आहे तो बाहेर यायला नको हे चेक करून घ्यायचं. पोटलीचा जो कपडा आहे तो आतल्या बाजूने हाताने व्यवस्थित सावरून घ्यायचा आहे. मागे पुढे निघाला असेल तर चेक करायचं, त्याने फिनिशिंग खूप खराब दिसते. हे पहा अशा पद्धतीचा जर कपडा निघाला व्यवस्थित आधी चेक करून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून लुक खूप सुंदर येणार आहे आपला. खूप छान असा ट्रेंडिंग हा जो नेक आहे तो आहे. पहा सध्या खूप कस्टमर बनवत आहेत. आता मी हा ब्लाऊज शिवत आहे तोपर्यंतच माझ्याकडे एक कस्टमर आलेले, त्यांनी सेम ह्याच पद्धतीचा नेक सांगितलेला आहे. तोही मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल ज्यावेळेस मी स्टिच करेल तो ब्लाऊज. सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललेला आहे. पहा
एकदम सुंदर असा मस्त असा हा नेक तयार होणार आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. हा ते शायनिंग कपडा आहे. ह्याच्यामध्ये डार्क जर तुम्ही वापरला तर तो अजूनही खूप सुंदर दिसणार आहे. पहा ही पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली पोटली लावून झालेली आहे. आता आपण याला काय करणार आहोत, छोटंसं एक बटन इकडे अटॅच करून घेणार आहोत. इथे नॉड तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नॉड लावू शकता. कस्टमर चॉईस आहे. ते जर तुम्हाला बोलले नॉड लावून द्या तर तुम्ही नॉड लावून द्या. ते जर म्हटले तुम्हाला बटन हवं आहे तर तुम्ही बटन लावून देऊ शकता. नॉड जास्त कम्फर्टेबल राहते. बटन ज्याची त्याची चॉईस आहे. पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण इकडे 2-3 वेळा धाग्यामध्ये घेऊन असं एकदम फिक्समध्ये असं बटन हे लावून घ्यायचं आहे. 2-3 वेळा टक केल्यानंतर पहा बटन तुटत नाही. शक्यतो इकडे नॉड वापरली तर जास्तच कम्फर्टेबल राहतं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण बटन लावून घेणार आहोत. खालच्या बाजूने त्याला 2-3 वेळा मी दाखवते. पहा तशा पद्धतीने तुम्हाला इकडे गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते लवकर तुटत नाही. पहा हे पहा अशा पद्धतीने 2-3 वेळा असं व्यवस्थित असं गाठ देऊन घ्यायचं त्याला, म्हणजे ते पूर्ण प्रॉपर असं फिक्स होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं 2-3 वेळा आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा जास्त क्लिअर येत नाही आहे, प्लीज समजून घ्या. त्यानंतर पहा आता व्यवस्थित असं 5 इंच अंतर जे आहे ते आपण प्रत्येक बोटनेक ब्लाऊजमध्ये 5 इंच अंतरावरतीच रुंदी 5 इंचाची घेऊनच आपण टक्स देतो. आणि जो नेक बनवला आहे त्यापेक्षा आपल्याला उंच असं 1 इंचावरती जायचं आहे. 5 इंच रुंदी घेतलेली आहे याची. आणि तयार जी उंची आहे ती आपली 4 इंचावर घेतलेली आहे. आपण 3.5 इंचावरती घेतली तरी चालते, 4 इंचावरती घेतली तरी चालणार आहे. ब्लाऊजची हाईट जशी असते त्या हिशोबाने टक्स देऊन घ्यायचा असतो. त्याच पद्धतीने पहा तर दुसऱ्या बाजूने आपण सेम तसंच टक्स देऊन घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा टक्स देऊन घेत आहोत. आपण आता एक ट्रायकॉर्डही ऑर्डर केलेला आहे. बघू आता कधी येतोय ते. तुम्हालाही ब्लाऊजची डिझाईन व्यवस्थित पूर्ण बघायला भेटत नाही आहे, ती मलाही बरोबर वाटत नाही आहे. त्यामुळे मी ट्रायकॉर्ड मागवलेला आहे. नक्कीच येईल तेव्हा अजूनही यापेक्षाही चांगले व्यवस्थित असे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीचे व्हिडिओ मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मैत्रिणींनो, 1 वर्ष पूर्ण कंप्लीट होऊन गेलेलं आहे, तरीही आपल्या चॅनलला हवे तेवढे सबस्क्रायबर नाही आहेत. नक्की कमेंट करत जा. व्हिडिओ आवडले तर एक लाईक करायला तर नक्कीच विसरत जाऊ नका. हे पहा अशा आपला जो आहे तो ब्लाऊजचा फायनल लुक झालेला आहे. कसा वाटला एक छोटी कमेंट करून सांगायची आहे आणि एक लाईक नक्की करायचं आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हा जो आहे तो ब्लाऊज रेडी केलेला आहे. हा याचा बॅक पार्ट आहे आणि तो समोरचा जो होता तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. याची कटिंग आहे आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आज ब्लाऊजची कटिंग. हे पहा अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. कसा वाटला, जर आवडला तर नक्की डिझाईन ट्राय करायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण असा आपण हा ब्लाऊज फायनल केलेला आहे. घातल्यानंतर याचा लुक खूप सुंदर येणार आहे. एकदम ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे पहा ही, आणि बसणारी खूप व्यवस्थित आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.